जयस्वाल वाईन शॉपमधील करोडो रुपये चोरी प्रकरणी पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात। तपासाकरिता जप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज, हार्ड डिस्क व पेन ड्राईव्ह पुरावा नष्ट केल्याच्या धक्कादायक प्रकरणी माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांची थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे न्यायासाठी घेतली धाव। न्याय मागणार तरी कुणाकडं? 15 दिवसानंतरही चोरीतील आणखी 2 आरोपींना सीसीटीव्ही फुटेज देऊनही अटक न केल्याने अद्यापही आरोपी फरार। चोरीचे रहस्य कायमच। तक्रारीतून केली SDPO तथा उच्चस्तरीय चौकशीची मागणी। दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे। दिनांक 18/2/26च्या घटनेनंतर लगातार दिनांक 8, 9, 10, 12, 13, 14 व 18/2/26 पर्यंत लगातार चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले कैद। दिग्रस शिवाजी चौकातील जयस्वाल वाईन शॉपमध्ये गत 4 ते 5 वर्षापासून दुकानात नौकर म्हणून कार्यरत असलेला भामटा विजय जुगल जयस्वाल वय 45 याने दिनांक 18/2/26 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेत पैशाने फुल भरून असलेला गल्ल्यातील रोख रक्कम चोरी करून पॅन्टच्या खिशामध्ये टाकताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला। एवढेच नव्हे तर दुकानातील त्याच्या सांगण्यावरून त्याचा लहान भाऊ राजू जुगल जयस्वाल वय 30 हा दुकानातील विदेशी आणि महागडी दारू एका कट्ट्यामध्ये भरून चोरून नेत असताना तो सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। तसेच आणखी एक जण अनोळखी कट्ट्यामध्ये दारू नेहमी चोरून नेत असताना कैद झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी दुकान मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार रामनारायण जयस्वाल वय 69 वर्ष यांनी दिग्रस पोलीस स्टेशन गाठून दिनांक 20/2/26 रोजी जबानी रिपोर्ट दिली। त्यावरून दिग्रस पोलिसांनी गैरहजरदाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 302, 305, 306 अन्वये गुन्हा नोंद करून यातील मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल वय 45 राहणार देवनगर दिग्रस याच दिनांक 21/2/26 रोजी रात्री 11 वाजता सुमारास अटक केली असून सध्या तो जामिनावर मुक्त आहे। मात्र आज दिनांक 6/2/26 रोजी 16 दिवस उलटूनही यातील आणखी 2 आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांना अटक केली नसल्याने तसेच सदर आरोपी हे गत 4 ते 5 वर्षापासून सतत चोरी करीत होते। त्यामुळे दुकान मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल व त्यांचे भाऊ मालक अनिल जयस्वाल यांना त्यांनी कोट्यवधी रुपयाला चुना लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून निष्पन्न झाले आहे। यातील मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल याने दिनांक 18/2/26 रोजी एकाच दिवशी अंदाजित रुपये 60,000 रुपयाची रोकड गल्ल्यातून चोरून खिशात टाकत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। तर आतापर्यंत लगातार त्यांनी चोरी केली। 4 ते 5 वर्षापासून गल्ल्यातील 10 रुपये, 200 रुपये, 500 रुपयाचे नोटाचे बंडले घालून खुलेआम चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते कैद झाले। या घटनेवरून आतापर्यंत त्याने जवळपास 1,84,00,000 रुपयाला चुना लावल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे। या घटनेचा अधिक तपास कामी संबंधित पोलीस तपास अधिकारी यांनी दिनांक 23/2/2026 रोजी जयस्वाल वाईन शॉपमध्ये जाऊन या प्रकरणाचे अधिक तपास कामी पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तसेच हार्ड डिस्क व संबंधित पेन ड्राईव्ह जप्त केला आहे। यावेळी आरोपी विजय जुगल जयस्वाल याने दिनांक 18/2/26 रोजी एकाच दिवशी 46,000 रुपये दुकानातील गल्ल्यातील रोकड चोरल्याची कबुली संबंधित तपास अधिकारी यांना दिल्याचे मान्य केले आहे। मात्र गत 4 ते 5 वर्षाच्या धंद्यातील वर्षाकाठी फक्त 100 दिवस जरी पकडले तर 46,000 गुन्हेला 400 असा एकूण 1,84,00,000 रुपयेचा ऐवज अंदाजित चोरी केल्याची किंबहुना या तपासामध्ये निष्पन्न झाले।
या प्रकरणी सखोल चौकशी करून या घटनेचा तपास आणि सत्य बाहेर काढण्यात यावा, जेणेकरून यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांची विनंती आहे. तसेच दिनांक 18/2/26 रोजी CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरीचा पर्दाफाश उघडकीस आला आहे. मात्र दिनांक 23/2/2026 रोजी या प्रकरणाच्या अधिक तपासकामी संबंधित तपास अधिकारी यांनी अधिक तपासाच्या कामी दुकानातील CCTV कॅमेऱ्यामधले CCTV फुटेज, हार्ड डिस्क व संबंधित पेन ड्राईव्ह पुराव्यासाठी व तपासासाठी जमा करण्यात आला आहे. मात्र सर्व काही पुरावे देऊनही अद्यापपर्यंत 15 दिवस उलटून देखील यातील आणखी 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ते अद्यापही फरार आहे. यामध्ये पोलिसांनी सखोल चौकशी करून तपास करण्यात यावा आणि या चोरीचे गूढ उघडकीस करावे असे विनंती त्यांनी तक्रारीमधून केली आहे. मात्र दिनांक 4/3/2026 रोजी या घटनेचे तपास अधिकारी ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून यातील सहाय्यक तपास अधिकाऱ्यांनी CCTV, हार्ड डिस्क व पेन ड्राईव्ह जप्त केलेले त्याच्यातून संबंधित चोरी करतानाचा डाटा उपलब्ध करून द्यावा असे सांगितल्यावरून तक्रारकर्ते माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांचे मुलगा डॉक्टर तेजस संतोष कुमार जयस्वाल यांनी नवीन हार्ड डिस्क आणून व कन्व्हर्टर आणला. तसेच सदरच्या एक्सपर्टला कॉपी करण्यास बोलावले. पोलीस स्टेशनमध्ये असलेली हार्ड डिस्क व संबंधित डाटा यामधून काढून द्या असे त्यांनी सांगितले. तो डाटा त्यांनी पाहिला असता त्यामध्ये कोणताही फोटो किंवा लाईव्ह चोरी करतानाचे चलचित्र आढळले नाही. त्यामुळे सदरचा पुरावा पोलिसांनी स्वार्थ साधून किंवा पुरावा कुणाच्या ज्येष्ठ अधिकारी यांच्या सांगण्यावरून अथवा कुणा मंत्री, आमदार, खासदार यांच्या दबावापोटी नष्ट तर करण्यात आला नाही असा दाट संशय त्यांनी तक्रारीमधून नमूद केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून या घटनेतील सत्य बाहेर काढून आणावे आणि संबंधित चोरट्यावर कडक कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी तक्रार त्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच या प्रकरणाची SDO मार्फत अथवा उच्चस्तरीय चौकशी नेमून संबंधितावर कडक कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा अशी तक्रार माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड, पोलीस महासंचालक, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे न्यायासाठी त्यांनी धाव घेतली आहे. तरी त्यांनी न्यायाची अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे.